नमस्कार मित्रांनो, जसं आपण प्रॉमिस केलं होतं की T20 सिरीज यामध्ये आपण 20 मिनिटाचे छोटे छोटे लेक्चर्स जे तुमच्या प्रीच्या एक्झामसाठी खूप जास्त महत्त्वाचे असतील. या लेक्चर्समध्ये फक्त उत्तर मी काढून दाखवणार नाही, बेस्ट अप्रोच कोणता आहे आणि अप्रोच कसा डेव्हलप करायचा हा आपला प्राइम मोटो असणार आहे. विदाउट वेस्टिंग टाइम लगेचच सेशनला सुरू करूया. बघा मित्रांनो, सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन जेव्हा तुम्हाला सॉल्व करायचे असतील ना, सगळ्यात पहिले चेक करायचं की अप्रोच कसा असेल. सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स डिसाईड करण्यासाठी 3 अप्रोचेस पाहिजे आणि अप्रोच डिसाईड करण्यासाठी ऑप्शनचा फायदा घेता आला पाहिजे. तर पहिल्यांदा अप्रोचनुसार प्रत्येकाचा युनिट प्लेस चेक करायचा. सेकंड अप्रोचनुसार त्याचं तुम्हाला डिजिटल रूट मेथडने जाता येतं का बघायचं आणि तिसऱ्या अप्रोचनुसार आपल्याला कॅल्क्युलेशन बघायचं आहे. म्हणजेच तुमचा अप्रोच डिसाईड करणार आहे तुम्हाला किती वेळ लागणार आहे. काही उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता इथे जर बघितलं या क्वेश्चनमध्ये ऑप्शननुसार प्रत्येकाचे ऑप्शन्स मला डिफरंट दिसत आहेत. मग मी ट्राय करेल जास्तीत जास्त ऑप्शनचा फायदा घ्यायचा किंवा युनिट प्लेसचा फायदा घ्यायचा. युनिट प्लेसचा जर फायदा घेतला 0 0 कट होत आहे 7 चोक 28, इथं 8 येणार प्लस 75% म्हणजे 3/4 असणार आहे. इथे 5ने डिव्हिजन केल्यावर 11 येतं, 5 1 5 असं काहीतरी येणार आहे. आता 8 इकडे येऊन मायनस होणार आहे. 8 इकडे येऊन जर मी मायनस केलं मित्रांनो, 15 मधून 8 गेल्यावर किती उरतात? 7 उरतात. हे तर आम्हाला 7 चोक 28, युनिट प्लेसला 8 आहे. 3च्या पाड्यामध्ये 8 कुठं असतं? हे असतं तुम्हाला माहिती आहे 3 सख 18. युनिट प्लेसला कुठे 6 आहे? ऑप्शन नंबर ई हे आपलं राईट आन्सर आहे. कारण की 3 चोक 12, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, कुठेच 8 नाही आहेत, फक्त ऑप्शन ई मध्ये 8 येत आहे. असा तुमचा अप्रोच असणं गरजेचं आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये जर बघितलं, सर इथं प्रत्येकाचा युनिट प्लेस वेगवेगळा आहे, मग आता याला सॉल्व कसं करावं? लक्ष द्या मित्रांनो, इथे मला एक्स दिसतंय, मी इथं डिजिटल रूट मेथडने याला 10 सेकंदात उडवणार. ज्यांना डिजिटल रूट मेथड येत नसेल त्यांनी माझा युट्यूबवरचा व्हिडिओ बघायचा, डिजिटल रूट मेथड. आता जर बघितलं याला मी 3 ने भाग दिल्यावर 50 येतं, याचा डिजिटल रूट 6 येतं, याचा येतं 8, साइन 8 48, 48चा डिजिटल रूट 3 येतो. हे तो 5 आणि 3 8, 8 चोक 32, 32चा डिजिटल रूट 5 येतो. आणि पुढं जर बघितलं हा 5 इकडे येऊन मायनस होणार आहे. एक्सची किंमत मला 3 पाहिजे. कोणाचा डिजिटल रूट 3 आहे? ऑप्शन ए, याचा डिजिटल रूट 3 आहे. 10 सेकंदात उत्तर येत आहे. आणि विशेष म्हणजे हे काही मी स्वतः तयार केलेले क्वेश्चन्स नाहीये, हे प्रीचे तुमच्या टेस्ट सिरीज मधले क्वेश्चन्स ॲज इट इज घेतलेले आहेत. पुढच्या क्वेश्चनकडे चलूया. आता या ठिकाणी मला प्रत्येकाचा युनिट प्लेस वेगवेगळा दिसतोय. पुन्हा सांगतो, सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन मध्ये अप्रोच डिसाईड करण्यासाठी ऑप्शनचा फायदा घ्यायचा आहे. प्रत्येकाचा युनिट प्लेस वेगवेगळा आहे. आता याच्या युनिट प्लेसला 1 येत आहे, 3 1 3, याच्या युनिट प्लेसला माहिती आहे 17, 7 चोक 28 आणि इकडं सुद्धा 1 येणार आहे. हा 1 इकडं येऊन मायनस इकडं प्लस होणार आहे. 8 आणि 3 11 आणि 1 12, युनिट प्लेसला मला 2 पाहिजे. 2 फक्त ऑप्शन डी मध्ये आहे. मिनिटांचे प्रश्न सेकंदात काढण्यासाठी तुम्हाला असंच स्वतःला डेव्हलप करायचं आहे. हे आपल्याला इथं खूप लवकर कळतं, एक्झाम मध्ये आम्ही असं जात नाही, आम्ही फक्त कॅल्क्युलेशन करतो. आता पुढे बघूया. या ठिकाणी जर सॉल्व करायचं आहे, युनिट प्लेस वेगवेगळा दिसतोय हो, मग मी इथे दुसरं काही वापरू शकतो का? यस, आम्ही इथं डिजिटल रूट मेथडने जायला काही हरकत नाहीये. डिजिटल रूट सगळ्यांचा वेगवेगळा दिसतोय. मग आता काय करायला पाहिजे? 3 2/4, 3 2/4 म्हणजे याला म्हणतो 3.4, याचा डिजिटल रूट 7 येतो. आता याला जर मी म्हटलं येतं 7.2, हे 9 येतं. 9ने कशालाही मल्टिप्लाय केल्यावर 9च येतं, ज्याला आपण 0 म्हणतो. 12ला जर 5ने डिवाइड केलं ते येतं 2.4. 2.4 म्हणजे ते असणार आहे 6 इज इक्वल टू एक्स प्लस, हा आपल्याला माहिती आहे 110, हे आम्हाला भेटतं 2. आता हा 2 इकडून मायनस होणार आहे. 7 - 1 1 आणि हे येतं -2 म्हणजे डिजिटल रूट -1. पण ज्या वेळेस मायनस डिजिटल रूट असतो त्याच्यामध्ये 9 ऍड करतो आपण, म्हणजे डिजिटल रूट 8 पाहिजे. फक्त ऑप्शन बी चा डिजिटल रूट 8 आहे. हेच आमचं राईट आन्सर असलं पाहिजे. जर तुम्हाला डिजिटल रूट सुचत नसेल तर तुम्ही डायरेक्टली याला बेसिकने केलं तरी हरकत नाही, कॅल्क्युलेशनने उचललं तरी काही हरकत नाही. कॅल्क्युलेशनने कसं उचलायचं आहे? 5 त्रिक 15, 15 आणि 2 17, कॅन आय से 17/5? यस. इथं जर बघितलं 7 2 1 14, 14 1 15, तर याला आपण म्हणतो 20 × 15/5, बरोबर आहे. मायनस 12/5 इज इक्वल टू एक्स प्लस 110. चला सॉल्व करूया. याला जर सॉल्व केलं 5 1 5, 5 त्रिक 15, हे आम्हाला भेटतं 20 त्रिक 60. 17/5 मायनस 12/5 दॅट मीन्स 5/5, इथे आम्हाला +1 येत आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट
पुढे जर याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला 12 15 5 5/5 राईट 20 इंटू 7 1/5 5 7 35 आणि एक 36 पाहिजे सॉरी 35 आणि एक 36 पाहिजे इथं 4 येतं 36च्या 4 पट जर आम्ही केलं ते येतं 144 मायनस 110 इक्वल टू एक्स 144 110 हे आम्हाला भेटतं 34 34 आणि एक 35 हे आलं आमचं आन्सर ऑप्शन बी राईट आन्सर या प्रश्नाचं ऑप्शन बी हे आपलं राईट आन्सर पाहिजे तर मी तुम्हाला फक्त अप्रोच डेव्हलप कसा करता येईल या अनुषंगाने खूप जास्त प्रयत्न करतोय चला पुढे चलूया आता पुढचा प्रश्न इथं मला काय वापरता येईल चेक करूया इथे पहिल्यांदा बघा युनिट प्लेस वेगवेगळा आहे हो आहे मग आम्हाला या सुवर्ण संधीचा फायदा घेता आला पाहिजे मग आता फायदा घेताना काय येणार इथं 832 युनिट प्लेसला 2 आहे प्लस रूट एक्स हे आम्हाला भेटणार आहे 25-75 युनिट प्लेसला 5 आणि इकडे आला 6 5 आणि 6 11 11 मधून जर 2 गेले तर काय येतं 9 येतं 11 मधून 2 गेल्यावर 9 येतं आणि 9चा जर मी स्क्वेअर केला युनिट प्लेसला 1 येणार 81 ऑप्शन बी राईट आन्सर 81 ऑप्शन बी इज द राईट आन्सर युनिट प्लेसचा फायदा पहा किती होतो यानंतर सर रेग्युलर करायचं आहे 48च्या 4 पट जर मी केलं 8 चौक 32 3 आणि येतं 192 प्लस रूट एक्स इक्वल टू हे तर 25-75 प्लस 126 आता 126 आणि याची जर ॲडिशन केली ही आम्हाला किती येते 1 0 201 मायनस 192 याची व्हॅल्यू 9 येते स्क्वेअर रूट 9 असेल तर अंडर रूट एक्स असेल तर एक्सची किंमत 81 येणार ऑप्शन बी अगेन सेम आन्सर पण फास्टेस्ट अप्रोच ट्राय टू अंडरस्टँड फास्टेस्ट अप्रोच व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन नंबर 6 कडे चलूया सर इथं युनिट प्लेस दोघांचा सेम दिसतोय बरं मग आम्हाला डिजिटल रूटने जाता येईल का नाही डिजिटल रूट तुम्हाला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटेल कारण की एक्स सोबत 3 6 आणि 9 असेल तर डिजिटल रूट वापरायला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स येतं तर तुम्ही डिरेक्टली कॅल्क्युलेशनने गेलं तरी हरकत नाही पण फास्ट कॅल्क्युलेशन 99 मध्ये जर मी हे 19 ऍड केलं तर मला 118 येतं आणि 59च्या दुप्पट आहे मग मी डायरेक्टली 2 लिहितो काय प्रॉब्लेम नाही आहे प्लस 15% ऑफ एक्स जशाला तसं ठेवूया इकडे मी 47 घेतो बरं या 47 मधून 2 जर सबट्रॅक्ट केले 15% ऑफ एक्स मला हे 45 येतं कोणाचे 15% 45 येतं 15-45 300चे 15% 45 येतं ऑप्शन डी कुठं कॅल्क्युलेशन कुठं युनिट प्लेस आणि कुठं डिजिटल रूट मेथड याचा ताळमेळ जर जमला सिम्प्लिफिकेशन सारखा सोपा टॉपिक कोणताच नाहीये आउट ऑफ मार्क्स खूप कमी वेळेमध्ये घेता येतात आता या ठिकाणी जर बघितलं सगळं काही फ्रॅक्शन मध्ये दिसतंय हो हरकत नाहीये चला तर मग फ्रॅक्शनने उडवून टाकूया मग आता मी हे बघा हे पहिले 2 कॅल्क्युलेशन मी करणार हे 11चा स्क्वेअर दिसतंय 6च्या हे 9 पट आहे यानंतर पहिलं जे मला भेटतं फ्रॅक्शन ते आहे 9/11 आता पुढे लक्ष द्या इथे आहे 72 इंटू 5 डिवायडेड बाय 55 इंटू 12 चला 5 ने जर याला भाग दिला हे 11 येत आहे हे तर 12×72 हे सुद्धा मला भेटतंय 6/11 दोघांची ॲडिशन 9 आणि 6 15 15/11 ऑप्शन बी राईट आन्सर 15/11 हे आपलं राईट आन्सर आहे चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया या ठिकाणी तुम्ही युनिट प्लेस दोघांचा सेम दिसतोय तरी युनिट प्लेसने चालता चालता एखादा टप्पू बसला काही हरकत नाहीये याच्या युनिट प्लेसला 9 चौक 36 याच्या युनिट प्लेसला 6 1 6 आणि याच्या युनिट प्लेसला डायरेक्टली 0 येत आहे आता इथं जर बघितलं युनिट प्लेसला 2 ठिकाणी आहे त्यामुळे युनिट प्लेस जरासा आपल्याला इथं धोका देऊन गेला पण काही ताण घेऊ नका डिजिटल रूट मेथड 5 सेकंड इथं 9 कटलं 4 दुने 8 6 6 12 म्हणजे 3 हे तर 2 3 दुने 6 मायनस इथे जर बघितलं हे मला 5 येत आहे आणि हे 3 येत आहे 5 15 म्हणजे 6 कटलं डिजिटल रूट 8 कोणाचा आहे 4 आणि 2 6 आणि 2 8 ऑप्शन डी राईट आन्सर आहे ऑप्शन डी हे राईट आन्सर आहे क्लिअर 10 सेकंद खूप झाले नेक्स्ट आता इथे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशनने जा रिझन काय स्क्वेअर काढायचा आहे फास्ट येतं काय प्रॉब्लेम नाही संख्या पण खूप चांगल्या दिलेल्या आहेत आता हा क्यूब रूट आहे बरं काय 18 ने ज्याला भाग दिला 18 चौक 72 4चा स्क्वेअर 16 9 त्रिक 27 27चा क्यूब रूट 3 येतो आणि हे आम्हाला 6चं आहे इकडे जर बघितलं 12 आणि 16 आणि 3 19 आणि 6 25 आणि कोणाचा स्क्वेअर 25 आहे 5चा स्क्वेअर 25 आहे ऑप्शन ए राईट आन्सर आहे
प्रीमध्ये असंच डोकं लावायचं आहे, सगळं कॅल्क्युलेशन स्टेप बाय स्टेप लिहित बसायचं नाही. नेक्स्ट इथं युनिट प्लेस 0088 सेम आहे. ओके, हरकत नाही. मग डिजिटल रूट वापरता येईल? हो, डेफिनेटली वापरता येईल. कसं वापरायचं? इथे जर बघितलं 9 कटलं 3 उरलं, 9 कटलं 4 उरलं, 4 मधून 3 गेला 1. 1 मायनस एक्स इज इक्वल टू हे 6 येतं, हे 8 येतं. साइन 8 48, 48 म्हणजे 3, हे येतं -7. आता जर भेटलं 3 मायनस हा इकडे जाऊ देऊ लागलं तर हे इकडे येऊ देऊ. 3 - 7 हे येतं -4, -4 इकडून प्लस होणार. एक्सची व्हॅल्यू मला 3 येते. कोणाचा डिजिटल रूट 3 आहे एकदा चेक करूया. 9 कटलं 8 आणि 3 11 नाही जमणार. 9 कटलं 8 येतं, 9 कटलं 10 नाही येतं, 9 कटलं 4, 9 कटलं 5. डिजिटल रूट कोणाचा 3 येत आहे चेक करावं लागेल. 3च येत आहे का चेक करूया. याचा डिजिटल रूट काय आला आपल्याला 4, याचा काय आला 3, 4 मधून 3 गेला 1 मायनस एक्स 6. साइन 8 48, 48 म्हणजे किती येत आहे 3. इथं मला येत आहे -7. हे आलं मला -4. -4 इकडून प्लस होणार. एक्सचा डिजिटल रूट 5 येणार. 5 येणार. 5 कोणाचा आहे? ऑप्शन ईचा आहे. सॉरी, तिथं मी गडबड केली. 5 यायला पाहिजे होतं, ॲडिशन होतं. तिथं डिजिटल रूट आपल्याला 5 येतो. ऑप्शन ई राईट आन्सर आहे. मित्रांनो, सर्वांना लक्षात येत असतील. 11 मिनिटं झालेले आहेत आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून मी 10 पर्यंत सांगितले. अजून थोडंसं फास्टमध्ये जाऊया. आता स्किल वाढवत जाऊया. इथं तुम्हाला डिजिटल रूट वापरता येईल? हो, बिलकुल वापरता येईल. इथं मला भेटतं 8x, बरोबर. हा -7 तिकडून प्लस होऊ जाऊ द्या. हे येत आहे 4, 4 दुने 8, 8 + 7 15, 15 म्हणजे काय येतं 6. 8च्या पाड्यात 6 कुठं असतं? 8 1 8, 8 2 16, 8 3 24. एक्सची व्हॅल्यू जर मी 3 ठेवली, 8 3 24, बघा याचा डिजिटल रूट 6 येतो. म्हणजे आन्सराचं डिजिटल रूट 3 पाहिजे. याचा डिजिटल रूट 3 नाही, याचं पण नाही, याचं 4, याचं 8. फक्त ऑप्शन सीचं 3 आहे. मित्रा समजून घे, ही तुझ्यासाठी एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे डिजिटल रूट मेथड डेव्हलप करायची. पुढे लक्ष द्या. 6चा स्क्वेअर येतो 36, 4चा क्यूब, 4चा क्यूब येतो 64. ठीक आहे, इथं सुद्धा तुम्ही डिजिटल रूटने जाऊ शकता बिनधास्त, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे तर आम्हाला 64, हा कोणाचा चौथा आहे? हा आपला 5चा चौथा आहे. -x इज इक्वल टू हे येत आहे 5 आणि 5 10 आणि 3 13 म्हणजे 4. हे मला येत आहे 2 आणि हे आपल्याला भेटत आहे 8. बरोबर आहे. 4 दुने 8, 8 1 8. याचा डिजिटल रूट 1 येतो. याचा डिजिटल रूट 1 येतोय. चला मग हे पण आलं 1, हे 9 कट झालं. 5 आणि 1 6, हे इकडून मायनस होणार. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मला 5 पाहिजे. ऑप्शन मध्ये 5 आहे. ऑप्शन सी राईट आन्सर आहे. ऑप्शन सी हे आपलं राईट आन्सर आहे. सर कॅल्क्युलेशनने करून दाखवा. हे आलं 64, हे आलं 36. चला 64 + 36 + 5 -x 20 × 355 / 71. 71च्या 5 पट आहे. हे 100 येतं. हे 100 इकडून मायनस होणार आणि हे जर पाहिलं हे 100 आणि हे 100 कट होतंय. एक्सची किंमत 5 उरते. कॅल्क्युलेशनने सुद्धा तुमचं उत्तर तेच आलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता इकडे व्यवस्थित चेक करावं. इथं मला काय दिसतंय? √x दिसतंय. इथं काय दिलेलं आहे? 100. डिजिटल रूट 1 दिसतोय. किंवा जर पाहिलं प्रत्येकाचा युनिट प्लेस वेगवेगळा सुद्धा दिसतोय. युनिट प्लेसने खेळलं तरी चालतं. इथे पहा 25 96 दिलेलं आहे. जर याच्या डबल केलं 500, याच्या डबल केलं हाफ केलं 48. युनिट प्लेसला 0 आहे. यानंतर इथं जर पाहिलं याच्या सुद्धा युनिट प्लेसला 0 आहे आणि हे 0 0 इकडचा 0 खाऊन जातो. राईट 100 म्हटल्यावर मग आता आम्हाला याला कॅल्क्युलेशन जर करायचं असेल 10 प्लेसची गरज आहे. का 10 प्लेस का? कारण इथे 100 आहे. इथे 100 आहे यामुळे. चला पहिल्यांदा बेसिकने नंतर डिजिटल रूटने. मग आता हे 48 आलं होतं, हे 500 आलं होतं. टोटल आमचं उत्तर येतं इथं 240 प्लस 14 × 14 हे तर आम्हाला एवढं इंटू √x इंटू 100. हे 100 इथपर्यंत असलं पाहिजे असं मला वाटतंय. इथपर्यंत 100 असलं पाहिजे असं मला वाटतंय. ठीक आहे. चला 100 इकडे येऊ द्या. या दोघांचे ॲडिशन 0 1 20 आणि 20 आणि 2 22. ठीक आहे. डिवायडेड बाय जर मी 10 केलं, हा कोणाचा आहे? √x एवढा आहे. नाहीये 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 नाहीये. 100 जर म्हटलं, पहिलं मला येत आहे 240, दुसरं येतं 196 एवढं. डिवायडेड बाय जर 100 केलं, चला बरोबर आहे डिवाइड बाय 100च आहे.
या दोघांची ॲडिशन जर केली 0 0 2200 बाय 100 म्हणजे 22. रूट एक्स जर 22 असेल तर 22चा स्क्वेअर 484. 22चा स्क्वेअर 484. आता डिजिटल रूट मेथड काय म्हणते, 9 कटलं 6 आलं, हे आलं 7 साइन 7 42. 42 म्हणजे 6. हे येत आहे 5 5 5 25. 25 म्हणजे 7 इज इक्वल टू रूट एक्स, कारण की हे एकच येत आहे. यानंतर 6 आणि 7, 6 आणि 7 किती 13. 13 म्हणजे 4. कोणाचा म्हणजे स्क्वेअर केल्यावर 4 येतं. कोणाचा स्क्वेअर केल्यावर मला 4 भेटलं पाहिजे. आता पहा इथं स्क्वेअर रूट एक्स आहे, पण मला एक्सची किंमत पाहिजे. स्क्वेअर रूट एक्स आहे, मला एक्सची किंमत पाहिजे. मग एक्सची किंमत जर मला काढायची असेल, 4चा स्क्वेअर 16 म्हणजे 7 असं म्हणूया. 4चा स्क्वेअर 16 म्हणजे 7, बरोबर आहे. 7 कोणाचा आहे, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16 म्हणजे 7. इथं एकच येत आहे, इथं 9 येत आहे, इथं 7 येत आहे, इथं 7 येत आहे. ऑप्शन ए बरोबर आहे डिजिटल रूट मेथड. नेक्स्ट, पुढच्या क्वेश्चन मध्ये प्रत्येकाचा युनिट प्लेस वेगवेगळा दिसतोय. बघा, वेगवेगळा 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 युनिट प्लेस दिसलं म्हणजे जॅकपॉट आहे. इथं मला 13x दिसत आहे. आता बघा, हे आलंय 2 2 आणि 2, हे 2 2 कटलं, इकडे 2च उरलेलं आहे. याच्या युनिट प्लेसला 5 येणार आहे. इथं मला 8 दिसतंय, इकडे 8 आणि हे 2 तिकडे मायनस होणार म्हणजे 6 येत आहे. 3च्या पाड्यामध्ये 6 कुठं असतं, एक असतं 3 3 8 24 नाही, 3 चौक 12 नाही, 3 9 27 नाही, 3 1 नाही, 0 नाही. इथं युनिट प्लेसला 5 आहे. 5 आणि 3 8, हे तर कटलं, 2 तिकडे गेलं मायनस, 3च्या पाड्यामध्ये 6, 3 दुने 6 असं पाहिजे. 3 दुने 6 युनिट प्लेसने 3 दुने 6 असंच पाहिजे मित्रांनो. बघा, इथं मला 2 प्लस 13x ते 0 कटलं, इकडं आलं 3 प्लस 5, काही मल्टिप्लिकेशन नाही ना, हो. तर हे मला किती आलं, ओव्हरऑल 8. इथे ओव्हरऑल 8 आलेलं आहे. हे प्लस 2 तिकडे मायनस जर केलं 6 येत आहे. 8 3 24 9 3 27 4 3 12, 0 आणि 1 नाही येत आहे. चला बेसिकने करून बघूया. कॅल्क्युलेशन 272 बरोबर आहे. 352 मधून 212 जर सबट्रॅक्ट केलं, हे मला येतं 240. 240 272 याची जर मी ॲडिशन केली ती येते 512, बरोबर आहे. 512 जर म्हटलं 13x 13x इज इक्वल टू, हा 512 तिकडून मायनस होणार आहे. आणि 20 25 कोणाचा आहे, 20 25 45चा आहे. 123 प्लस 45 मायनस 512, आन्सर निगेटिव्ह येत आहे. आन्सर निगेटिव्ह येत आहे. मी तुम्हाला तेच म्हटलं होतं, काहीतरी करेक्शन आहे, काहीतरी करेक्शन आहे. नेक्स्ट, चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. काय म्हणण्यात आलेलं इथे, मला इथं एक्स सेपरेट दिसतोय. मी डिजिटल रूट वापरला तरी चालेल. याचा येतो 4, इकडे आलं 5, 3 मायनस इथे येते 5 × 15, 15 म्हणजे 6, 4 प्लस 6 1296 कोणाचा आहे, 36चा आहे. 36 म्हणजे 9, इग्नोर केलं तरी चालतं. एक्स हे तर 2, बेआटी 16, 16 म्हणजे 7. या 10 मधून जर 7 सबट्रॅक्ट केलं 3 येत आहे. कोणाचा डिजिटल रूट 3 आहे बघा. 8 आणि 1 9 कटलं, याचा 3 येतो, याचा 5, याचा 7, याचा 5 आणि हे येत आहे 9. ऑप्शन ए राईट आन्सर. ऑप्शन ए हे राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 16, 20% ऑफ 250. आता याला कसं करता येईल, सगळ्यांचा युनिट प्लेस सेम आहे. कोण धावून येणार मदतीला, डिजिटल रूट मेथड. बघा 2, हे आलं 7, 7 दुने 14, 14 म्हणजे 5, 16 5 80, 80 म्हणजे 8 मायनस 12 त्याला पूर्ण भाग चालला, 12 चौक 48, 4. चला हरकत नाहीये. हे तुमचा डिजिटल रूट काय येऊ राहिला, 9 येतोय. 9 कोणाचा, याचा 8 आहे, याचा 1 2 आहे, याचा 9 आहे, याचा 7 आहे, याचा 1 आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. या प्रश्नाचं ऑप्शन बी हे राईट आन्सर असलं पाहिजे. बघा मित्रांनो, फास्ट येत आहे, कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. कॉन्फिडन्स तुमचा वाढलाच पाहिजे. पुढचा प्रश्न. आता इथे थोडा डिसिजन घ्या. प्रत्येकाचा युनिट प्लेस वेगवेगळा दिसतोय, हो येतोय. बरं, अजून यामध्ये काही चेंजेस करण्यासारखं आहे का, चालतील ना. आपल्याला इथं कॅल्क्युलेशन जरी केलं तरी चालतं. ओके, आता पहा, डायरेक्ट कॅल्क्युलेशन जर केलं, हे तर 0, 12 हे 5, हे तर 450. याला आपण 900 म्हणूया, याला 41 म्हणूया. हे तर आपल्याला 369 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 15 225 प्लस 33 मायनस 10, हे 23 जर केलं
तर हे आम्हाला येत आहे 8 4 248. 248 इकडे येऊन मायनस होत आहे आणि हे आम्हाला 121 येत आहे. 121 कोणाचा आहे? 11चा स्क्वेअर आहे. कॅल्क्युलेशनने सुद्धा तुम्हाला जाता येतं. आणि ट्रस्ट मी, बिलीव्ह मी गाईज, तुमचं IBPS क्लर्क असेल किंवा RRB असिस्टंटची एक्झाम तुमची येणार आहे, यामध्ये 10 10 12 12 असे देखील सिम्प्लिफिकेशन एकाच शिफ्टला आलेले आहेत. आणि त्या 10 12 पैकी फक्त कॅल्क्युलेशन 3 किंवा 4 क्वेश्चनला गरज असते, नाही तर बाकी सगळं युनिट प्लेस किंवा डिजिटल रूटने आरामशीर सॉल्व्ह होतं. आणि हे प्रूफ पण झालेलं आहे. चलो, अशा प्रकारे मला वाटतं 20 मिनिटं आपले कंप्लीट झालेले आहेत. हा एक प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे आणि सेशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि याचा आन्सर देखील कमेंट्समध्ये टाकायचा आहे. चला, इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. बाय बाय. लव्ह यू गाईज.